नमस्कार, मी वैभव स्वागत करतो तुमचं सुतारनेट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर, जिथे मिळते माहिती जी हवी तुम्हाला. मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये कृषी सेवक परीक्षा 2025-26 याचे नोटिफिकेशन किंवा थोडक्यात जी माहिती की भविष्यात येणारे नोटिफिकेशन याचं कन्फर्मेशन आपल्याला मिळेल अशी दाट शक्यता आहे. आता आपण त्या संदर्भात आता पुढे आपण व्हिडिओ तयार करणार. आता जसं की तुम्ही नोटिफिकेशनमध्ये किंवा आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं असेल फोटोमध्येच की आपण आज जो डिस्कशन करणार आहोत तो कृषी सेवक परीक्षा 2023 मध्ये जे परीक्षा 2024 मध्ये जी परीक्षा झाली होती त्या संदर्भात आपण इथं माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की 2023 मध्ये जे नोटिफिकेशन आले होते कृषी सेवक परीक्षेची ऑगस्ट महिन्यामध्ये, तेव्हापासून आपण ह्या चॅनलवर माहितीचे व्हिडिओ देत होतो. काही टेक्निकल कारणामुळे ते जुने व्हिडिओ का आता चॅनलवर अवेलेबल नाही आहेत, पण इतर विद्यार्थ्यांना जे 2023-24ची परीक्षा त्यांनी कृषी सेवकची दिली होती त्यांना माहितीच असेल की आपण त्यावेळेस तुमचं टेलिफोनिक आंदोलन असो किंवा दुसरं कोणतं आपल्या परीक्षेचे कोणते अपडेट असो, तुमच्या ट्रेनिंगपासून ते परीक्षेच्या सिलेबसपर्यंत आपण सगळं काही माहिती आपण या ग्रुपला या यूट्यूबवर शेअर करत होतो. आपल्या मनीष मार्कन सरांसोबत, संतोष लहाने सर आणि आपले वाघमारे साहेबांसोबत आपण सगळे इथं कृषी सेवक घडवण्यासाठी जे किंवा कृषी सेवक बनण्यासाठी जे आपण धडपड करत होतो त्यानुसारच आता हे पुन्हा 2025-26ची जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपण एकत्रितपणे सहाय्य करू एकमेकांना. आणि जे काय आपल्याकडे माहिती अवेलेबल आहे, जे काय माझ्याकडे अवेलेबल आहे, सरांकडे अवेलेबल आहे, ते आपण सगळे तुम्हाला देत राहू. तर आता जुने असतील तर ते असतीलच, तेही सबस्क्राईब करतीलच, पण जर नवीन कोण असेल ज्यांनी आता 2023-24 नंतर डिग्री प्राप्त केली असेल तर त्यांनी हा फॉर्म भरणार तर आहातच ते, पण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढची कृषी सेवक पदाबद्दलची पुढची माहिती त्यांना मिळत राहील. आता आपला विषयाला हात घालू. ऑगस्ट 2023 मध्ये कृषी सेवकाची जाहिरात आली होती. म्हणजे 2022 डिसेंबर पासूनच सगळीकडे असे वारं आलं होतं की आता परीक्षेची जाहिरात येईल आणि त्यासाठी आपण प्रयत्नही करत होतो. कारण 2019 मध्ये जी कृषी सेवक भरती झाली होती त्यानंतर ना सगळे प्रयत्न चालू होते की आता पुढची भरती लवकरात यावी, कारण तेवढ्या जागा रिक्त होत्या. पण त्याच अनुषंगाने 2023 मध्ये ऑगस्ट या महिन्यामध्ये नोटिफिकेशन धडकली. जवळपास एक 12 ते 13 एक्झॅक्ट जर सांगायचं म्हणलं तर हा तुम्हाला सांगतो ऑगस्ट 2023 मध्ये 15 ते 16 ऑगस्ट दरम्यान ही जाहिरात आली होती. त्यावेळेस काय इलेक्शनचं थोडंसं होतं, त्यामुळे लवकर परीक्षा होईल, हे सगळं होईल अशी आम्हाला आशा होती. पण काय पुढे सांगतोच तुम्हाला काय झालं नक्की. ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात आली आणि त्याच्या अगोदर सगळं ठरलं होतं IBPS घेणार, हे घेणार, ते घेणार. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर सर्व हा किस्सा प्रसंग सगळ्यांना सांगितलेलाच आहे. नवीन विद्यार्थ्यांना माहिती असेल आणि जुन्यांना तर माहितीच असणार हे काय गोष्ट झाली होती TSS IBPS ची. डिसेंबर महिन्यामध्ये ठरलं की जानेवारीमध्ये परीक्षा होणार आहे. म्हणजे आता नोटिफिकेशन तर आली होती ऑगस्ट महिन्यामध्ये, फॉर्म फिलिंग झाली डिसेंबर महिन्याच्या दरम्यान किंवा डिसेंबर महिन्यामध्ये डेट कन्फर्म झाली फॉर्म भरल्यानंतरची की आता जानेवारीला माझ्या मते 16 आणि 19 अशा 2 शिफ्ट झाल्या होत्या. 16 तारखेची आणि 19 तारखेची शिफ्ट, अशा 2 शिफ्टमध्ये झाले होते. परीक्षेचा पॅटर्न सिलेबस तर तुम्हाला सगळा माहितीच आहे, पण तरी जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपल्याला एकूण परीक्षेमध्ये 5 विषय होते. आता 5 विषयांमध्ये कोणकोणते विषय 5 विषय होते, पण त्या 5 विषयांमध्ये कोणकोणतेही म्हणजे तुम्हाला टॉपिक सांगतो. त्यामध्ये 2 मिनिट तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि कृषी विषय असे 5 विषय होते किंवा 5 आपण सेक्शन हो असे म्हणू शकतो. टोटल 200 मार्कांची परीक्षा होती. प्रश्नसंख्या 140 होती, कारण एका प्रश्नाला 2 मार्क असं होतं. आणि म्हणजे ॲग्रिकल्चरचा एक प्रश्न त्याला 2 मार्क असं एक पॅटर्न होता. म्हणजेच आता मराठी विषय 20 प्रश्नांवर होते, त्याचे मार्क 20च. इंग्रजीचे 20 प्रश्न, त्याचे मार्क 20. सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न, 20 मार्क. बौद्धिक चाचणी, इथं बौद्धिक चाचणी दिलेली आहे त्यांनी, म्हणजे क्वांटिटीचेही प्रश्न होते इथे आणि रिझनिंगचे प्रश्न होते. थोडाफार काय फरक आहे. तर त्यामध्येही 20 प्रश्नांना 20 मार्क होते. पण कृषी विषय घटक 60 प्रश्न होते, पण मार्क होते त्याला 120. हे सगळ्यात जास्त वेटेज असणारा घटक. कृषी सेवकची परीक्षा म्हणल्यावर साहजिकच असणारच आहे. त्यामुळे 140 प्रश्न आणि 200 मार्क. आणि आता तुम्हाला इथून गंमत सांगतो, पॅटर्न बदलला होता परीक्षेचा. अगोदरचा कसं सरसकट होते, मिक्स क्वेश्चन होते, 200 प्रश्न आणि 2 मार्क होते, पण मिक्स प्रश्न होते. असं शिक्षण काय नव्हते की एवढं तेवढं. आणि ह्यावेळेस IBPS घेणार होतं, परत टायमिंग आलं होतं यामध्ये प्रत्येक ह्याला तुमच्या परीक्षेला. ते होतं 2 तासाचं
आणि काय म्हणतात त्याला कंपनी वेगळी होते. त्यामुळं जरा थोडंसं असं वातावरण कसं होतं की परीक्षा अवघड होईल, आपल्याला जमल का नाही, IBPS लेवलचे प्रश्न तर नाहीत नाही येणार असं होतं. पण 16 तारखेला आता म्हणजे लकीली म्हणू शकतो आपण किंवा बाय चान्स माझा दुसऱ्या शिफ्टमध्ये म्हणजे 19 तारखेला माझा पेपर होता. आणि जेव्हा 16 तारखेला पेपर झाला आणि पेपर झाला की नंतर जसं सगळं बदललेलं असल्यामुळं वेगवेगळे चॅनलने जे परीक्षा झालेले विद्यार्थी आहेत पहिल्या शिफ्टचे त्यांना जाऊन मुलाखती हे घ्यायला सुरुवात केली होती. आता आम्ही तर अभ्यास करत होतो दिवसभर, पण आता ते विद्यार्थ्यांचं काय होईल ते ऐकण्यासाठी आलो. त्यातल्या एका पठ्ठ्याने जी भीती दाखवली होती तो म्हटला परीक्षा इतकं कठीण आहे, 2 तास नाही 3 तासाचा वेळ दिला पाहिजेत, त्यामुळं वेळ पुरत नाही, शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचताच आलं नाही. इतकं आम्हाला वाटलं, म्हणलं असा काय प्रश्न झाला, असा काय पेपर झाला. आणि त्यानंतर मग बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणलं तर ते नॉर्मल सांगत होते, पण तो म्हणला ना की वेळ पुरला नाही, शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचता आलं नाही, अवघड. आणि रियालिटीमध्ये जेव्हा माझा 19 तारखेला पेपर होता आणि मॉर्निंग शिफ्ट म्हणजे पहिल्या शिफ्टलाच पेपर होता, त्या शिफ्टमध्ये मी पहिले 4 जे सेक्शन आहेत मराठी झालं तुमचं कोणते ते आता समजलं, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, हे 4 सेक्शन मी तीनदा म्हणजे किती प्रश्न झाले, 80 प्रश्न, 3दा पहिल्यापासून 80 प्रश्नांपर्यंत आलो होतो. आधीमध्ये कुठं राहिलंय का, दुसरा काय विचार का, हे 3दा आलो. आणि ॲग्रिकल्चर 60 प्रश्न 2दा बघितले, 60 सोडून पुन्हा पहिल्यापासून बघत आलो की कोणतं उत्तर काय दिलंय. म्हणजे वेळेचं काय नाही हो, वेळ ते भीती दाखवलं होतं सुरुवातीला, त्यामुळे बाकी काय नाही. मराठीचं सांगतो होतो तुम्हाला, मराठीचं जास्त काय अवघड आलं नाही तुम्हाला. त्यावेळेस आता टेस्ट सिरीज हे ते बाकीच्या वेगवेगळ्या सुरू केल्या होत्या, असं करा अभ्यास तसं करा अभ्यास. म्हणजे MPSC कृषीच्या परीक्षामध्ये जसं मराठीत शिकवलं, मराठीचे प्रश्न येतील असे काही तयारी करून घेतले होते त्यांनी. आणि त्यामध्ये तद्भव समासन, द्वंद्व समासन, भरपूर काय काय होतं. पण काय नाही, एक 2 तासाचा मॅरेथॉनचा एक व्हिडिओ होता यूट्यूबला मराठी सेक्शनचा, तो बघितला. मला माझा रिझल्ट दाखवतो वाटलं तुम्हाला. बायचान्स माझं सिलेक्शन झालं नाही, वेटिंग लिस्टमध्ये होतो. कोल्हापूरमधून फॉर्म भरला होता, पण कोल्हापूरच्या वेटिंग लिस्टपर्यंत कोणी येऊनच दिलं नाही. ज्यांचं नाव आलं त्या सगळ्यांनी जॉईन केलं, त्यामुळं आम्ही वेटिंग क्लिअर काय झालं नाही, तिथं वेटिंगला येऊ शकलो नाही. पण हां, आता तुम्हाला सांगतो की मराठीचं एवढं काय अवघड नव्हतं. त्या लेक्चरमध्ये मला 16-17 मार्क पडलेत 20 पैकी. त्यानंतर इंग्रजी विषय AFOची तयारी करत असल्यामुळं इंग्रजी विषय हाताखालचा होता. आणि परीक्षेमध्येही सांगितलं होतं की 10वी पर्यंतचं जे हे असेल, इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमापर्यंत आधारित जे तुमचं हे मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी हे घेण्यात येतील. त्यामुळं एवढं काय ते अवघड होतं. त्यातही 15+ मार्क पडलेले आहेत. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल अवेअरनेस, त्यामध्ये प्रश्न झाला इकडून तिकडून लय विचारलं होतं. आता जे क्लासेसवाले काय करायचे, करंट अफेअर, मागच्या 6 महिन्याचं करंट अफेअर, स्टॅटिक अवेअरनेस, म्हणजे हे सगळं शिकवायला बसले होते ते. आता ॲग्री करायचं का ते करायचं, त्यामुळे स्टॅटिक अवेअरनेसमध्ये बऱ्याच लोकांना एक 15पेक्षा कमी म्हणजे 12, 11, 9 असे मार्क पडले होते. मीही त्यातलाच एक आहे. एखादा जास्त कृषीवाला जो असेल, कृषी MPSC किंवा कंपनीची तयारी करतो ॲग्रीवाला, त्याला चांगले मार्क पडले असतील, पण तो आपल्यातला फॅक्टर नव्हताच. आणि इथं काही सेक्शनल कट ऑफ कोणाचाच नव्हता की ह्याच्यापेक्षा एवढेच मार्क पाडायचे किंवा 20 प्रश्नाचे तर कमीत कमी 8 मार्काचे, म्हणजे सेक्शनल कट ऑफ ही काही भानगड नव्हती आणि आताही नसेलच पुढेही. आणि कृषी विषयामध्ये 60 प्रश्न होते. सॉरी, बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये एक छोटीशी पझल आली होती 3 प्रश्नांची. मला ती पहिल्या ह्याच्यात सुटली नाही, दुसऱ्या ह्याच्यात सोडली तर तिसऱ्या प्रश्नाला अडकलो, कारण त्या ऑप्शनमध्ये मी काढलेलं उत्तरच नव्हतं. तर मी ती पझल 3दा सोडवली. पण का 3दा वेळ देण्याचं कारण का की एक तर रिझनिंग आपला विषय आणि सोप्यामधले हे सगळे क्विज होते, त्यामध्ये 3 मार्क सोडून चालेल कसं, त्यामुळे मी 2दा-3दा सोडवले. मला त्यामध्ये चांगले मार्क पडलेत. चांगले मार्क म्हणजे 19 मार्क पडलेत. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, त्यामुळे चुकीच्या प्रश्नाचं म्हणजे एक जो चुकला त्याचे काही मार्क कमी झाले नाहीयेत. आणि कृषी विषयक घटक जो म्हणतो आपण 60 प्रश्न होते, त्याची लेवल सांगतो तुम्हाला कशी होते. लोक म्हणतात की AFO लेवलची, काही प्रश्न होते, कारण त्यांनी सांगतानाच काय सांगितलं होतं, 60, 30 आणि 20 असा काहीतरी पॅटर्न सांगितलं होता. म्हणजे कसं 60% प्रश्न हे तुमचे कसे राहतील की मीडियम सोपे राहणार, 40% मध्यम राहणार आणि 20% म्हणजे आता माझं कदाचित पर्सेंटेज चुकत असेल, पण समजून घ्या काही मोठा भाग हा तुमचा सोपा राहणार, अतिशय सोपा.
म्हणजे 50% सोपा, 25% तुमचा मीडियम आणि शेवटचे 10% एकदम कठीण. आता लोकांनी ते 10% पकडले म्हणले हे तर हे पुढचा प्रश्न आहे ना आहे ते काय नाही एवढं, असं एवढं काही विशेष नव्हतं. पेपर सोपा होता आणि स्कोरिंगचा म्हणलं तर चांगली तयारी केलेली असेल ही असेल तर तुम्हाला कृषी सेवक निघू शकते, असं काही नाही आहे. वेगवेगळ्या टेस्ट बेस, आता मी परीक्षा दिलेली कृषी सेवकची आणि चांगले मार्कही पडलेत. चांगले मार्क म्हणजे 135+ मार्क पडले होते, पण काय कट ऑफ चांगला जास्त गेला. आता हे सगळं परीक्षा झालं. आता माझ्याकडे तुम्हाला पुढचं सांगतो काय ते. हे व्हिडिओ फक्त यासाठीच होता की परीक्षा झाली कशी होती, काठिण्य पातळी कशी होती, तुम्हाला एक आयडिया यावी की नक्की ॲक्च्युअल स्वरूप कसं होतं परीक्षेचं. कारण मी सांगितलं, कारण मी परीक्षा दिलेली, मी माझ्या हिशोबे सांगू शकतो तुम्हाला. आता म्हणजे यूट्यूबवर तर असा आता विद्यार्थी म्हणजे क्वचितच आहे की जे असं हे सांगतोय की त्याचा अनुभव सांगतोय किंवा असेल ते. तर मी माझा अनुभव तर तुम्हाला सांगितला. आता इथून पुढे तुम्हाला सांगतो काय होईल ते. माझ्याकडे जे कृषी सेवक परीक्षा झाली होती त्याची नोटिफिकेशन आहे. आता ह्या वर्षाची कृषी सेवक परीक्षा IBPS घेईल, TCS घेईल, MPSC घेईल, काय सांगता येत नाही. पण त्याच्या आधार पॅटर्न तर बदलणार नाही, हे तर 100% पॅटर्न बदलणार नाही. आता पॅटर्न काय, तुमची शैक्षणिक पात्रता कशी असणार आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय आहे, सगळ्या डिटेल माझ्याकडे. परत यानंतर दुसरा महत्त्वाचा की लोकांना भीती काय कट ऑफची लागते की कट ऑफ किती, कट ऑफ सोडून द्या. माझ्याकडे आता नोटिफिकेशन जसे आले होते त्यामध्ये किती विभागांचा म्हणजे सगळे 6 का 7 विभाग होते. त्या प्रत्येक विभागाचा ही येत म्हणजे काय म्हणतात त्याला गुणवत्ता यादी आहे माझ्याकडे. गुणवत्ता यादी म्हणजे आता यामध्ये बघा जवळपास 2109 अशा जागा आल्या होत्या टोटल. त्यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे असे एवढे सगळे होते. म्हणजे ते विभागानुसार या जागा होत्या. या सगळ्या विभागाच्या गुणवत्ता यादी माझ्याकडे आहेत. गुणवत्ता यादी म्हणजे काय, त्यामध्ये बसलेला प्रत्येक विद्यार्थ्याचे ज्याने ज्याने परीक्षा दिली सगळ्यात जास्त मार्क कोणाला तर सगळ्यात कमी मार्क कोणाला. सगळ्यात जास्त म्हणजे 200 मार्कपर्यंत कोण पोहोचलेला आहे, 0 मार्क कोणाला मिळालेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांची तिथं लिस्ट असते. त्यामुळे फक्त कट ऑफ घेण्यापेक्षा ती लिस्ट तुम्हाला डायरेक्ट दाखवतो 1 बाय 1 करत प्रत्येक विभागाचे. म्हणजे त्या विभागात सगळ्यात जास्त मार्क त्या 2023-24च्या परीक्षेला कोणाला पडले ते कळलं. तेच टार्गेट ठेवून त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ते टार्गेट म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करा तर त्याच्या अलीकडे जरी आला तरी तुमचं सिलेक्शन होईल, कारण ते टॉप मोस्ट मार्क आहेत. आता म्हणजे आता माझ्याकडे ते तुमच्या याद्या आहेत, तुमच्या काय म्हणतो गुणवत्ता याद्या आहेत सगळ्या विभागाच्या. प्लस आता माझ्याकडे प्रोसेस जे काय आपण म्हणतो की कृषी सेवक परीक्षा पास झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे, तुमचे काय म्हणतात त्याला ट्रेनिंग पर्यंत किंवा जॉईनिंग पर्यंत त्याची तुमची सॅलरी संदर्भातले काही प्रश्न असतील ते सगळे आपल्याला त्याचे सगळे आपले उत्तर आहेत. त्यानंतर आता कृषी सेवक 2023च्या पहिल्या दुसऱ्या 16 तारखेची पहिली दुसरी शिफ्ट, 19 तारखेची पहिली दुसरी शिफ्ट, त्यामधील मेमरी बेस्ड क्वेश्चन जे आहेत ॲग्रिकल्चरचे किंवा तुमचे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ताचे हे प्रश्नही माझ्याकडे आहेत. आता ते सगळे स्टेप 1 बाय 1 जशी परीक्षेची जे प्रोसेस येईल तसे आपण ह्या ग्रुपला किंवा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला टाकतच जाऊ. पण टाकण्याचा अर्थ काय की आपल्याला तशी प्रोसेसमध्ये माहिती मिळत जाईल. फक्त आता काय टाकण्या अगोदर मी जसं की तुम्हाला सांगितलं माझे जुने व्हिडिओ डिलीट झाले, काही टेक्निकल कारण होतं किंवा आपलं काही लिगल कारण होतं जुन्या कंपन्यांसोबतचं, त्यामुळे ते तसं झालं. म्हणजे जसं ॲडव्हर्टायझिंगच्या संदर्भातच झालं होतं ते. तर आता इथून पुढं आपण पुन्हा चालू करणार आहे आता. त्यामुळे ते सबस्क्रायबर आपल्यामध्ये खूपच कमी झाले होते, कारण मध्ये काही जाहिराती नव्हते, मी व्हिडिओ कोणते अपलोड करत नव्हतो. तर आता पुन्हा सुरू केलेलं आहे. एवढीच आशा आहे पुढचा आता व्हिडिओ जो टाकणार आहे तो काय टाकणार आहे म्हणजे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला गुणवत्ता यादी पाहिजेत का 2024 मध्ये झालेल्या परीक्षेचे मेमरी बेस्ड क्वेश्चन पाहिजेत. मेमरी बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, ते आपल्याच विद्यार्थ्यांनी ज्यांनी परीक्षा दिल्या किंवा माझ्या जे लक्षात राहिलेत ते मी लिहून ठेवले होते. जे तिथं मुलाखती झाल्या होत्या, मुलाखती म्हणजे परीक्षा झाल्यानंतर की कोणते प्रश्न आले कसे आले तर ते लिहून ठेवले होते मी. त्यामुळे ते प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा किंवा गुणवत्ता यादी असे 2 व्हिडिओ आहेत ते आपण पुढच्या ह्याला टाकू शकतो. तर आता तुम्ही सांगा की कोणतं टाकायचं ते, आणि तो व्हिडिओ येण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला
एक जरा लाईक शेअर सबस्क्राईब करावं लागेल. आता काय ते 300-350 सबस्क्रायबर आहेत. मग आपले अगोदर सुरुवातीला 2023-24 मध्ये आपले जवळपास 6,500 सबस्क्रायबर होते त्या चॅनलवरही आणि ह्या चॅनलवरही. त्यामुळे आता मग पुन्हा एवढे नाही तर 1000पर्यंत तुम्ही पोहोचवा सबस्क्रायबर. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला गुणवत्ता द्यावी का तुम्हाला काय म्हणतात त्याला मेमरी बेस्ड काही क्वेश्चन पाहिजेत. आणि त्यानंतर जशी माहिती जी मला माहिती अवेलेबल आहे, कारण जसे की मी अगोदर यूट्यूबवर व्हिडिओ टाकत होतो सगळ्या प्रोसेस संदर्भात की प्रोसेस कशी आहे, काय विद्यार्थ्यांना अडचण झाल्या, तर पुन्हा ज्या अडचणी असतील तुम्हाला त्या आता तुमच्या कमेंटमध्ये वैयक्तिक सोडवल्या जातील. तुम्हाला त्या संदर्भात काय म्हणतात त्याला माहिती देण्यात येईल. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्या संदर्भात डायरेक्टली तुम्हाला पर्सनल मेसेजही करू शकता. आणि आता जर कृषी सेवक परीक्षेचं जसं झालंय तसं आता आपले मित्र म्हणजे माझे मित्र आपले सगळ्यांचे मार्गदर्शक मनीष मानकर सरही आहेत. आता त्यांनी एक इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. आता तुम्हाला यूट्यूबला किंवा डायरेक्ट टेलिग्रामला मनीष मानकर सर्च करा, त्यांचा टेलिग्राम चॅनल आहे. त्यांनी एक मेसेज पिन केलेला आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप चालू केला आहे त्यांनी. व्हॉट्सअप ग्रुपला काय आहे तर त्यांनी मागचे जे काय आता माझ्याकडे जे प्रश्न असतील मीही पाठवले त्यांना आणि त्यांच्याकडचे इतर विद्यार्थ्यांकडनं जे प्रश्न काय आलेले आहेत ते सगळे एकत्र करून तुम्हाला स्टडी मटेरियल असेल, स्टडी मटेरियल, क्वेश्चन पेपर तयारी, परत तुमचं वेगवेगळ्या डिटेलमध्ये नोटिफिकेशन जाहिरात हे सगळं काही त्या ग्रुपला तर ऑलरेडी मिळतंच. प्लस त्यांनी एक व्हॉट्सअपचा एक ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये स्पेशल हे सगळं माहिती देण्यात येते आणि ते एक नगण्य 100 रुपयांपेक्षा कमी अशी काही फी मागितली त्यांनी तिथं. म्हणजे स्कॅनरला पाठवायची की तुम्ही ते ॲड होतात. ती फी कशाला, ते काय ते फी घेऊन स्वतः घरी LCD बांधणार आहेत किंवा गाडी घेणार तसं काही नाही. तर त्या फीमध्ये आत्तापर्यंत तुम्ही जर जुने विद्यार्थी असाल तुम्हालाही माहिती असेल जे काही तुमचे टेलिग्रामवरनं म्हणा, यूट्यूबवरनं म्हणा किंवा इतर काय ॲक्टिव्हिटीमधनं म्हणा, त्यातील सर्वात मोठा वाटा ते शालेय पुस्तक वाटण्यामध्ये घालवतात. जे शालेय जे पुस्तकं असतात किंवा स्पर्धा परीक्षांसाठी जे महत्त्वाचे पुस्तकं असतात ते गरीब होतकरू अशा विद्यार्थ्यांना ते तिथं जाऊन देतात. म्हणजे वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये देतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, जिथं त्यांना संधी मिळते तिथं ते पुस्तकं खरेदी करतात आणि ते गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये किंवा होतकरू विद्यार्थ्यांमध्ये ते वितरित करतात. त्यामुळं ते पैशाचा स्वतःसाठी असा काही फायदा करून घेत नाही किंवा स्वतःसाठी वापरत नाही. तर तेही तुम्ही करा. त्यांच्या चॅनलवर जा, ते लिंक बघा आणि त्यांचेही व्हिडिओ बघा तुम्ही. म्हणजे तुम्हाला त्यातनं डिटेलमध्ये अपडेटमध्ये कळेल की त्यांना नक्की काय सांगायचं आणि काय म्हणायचं ते. संतोष लहाने सर आणि ते तर कृषी सेवक परीक्षेसाठी जसं की 2024चा रिझल्ट लागला तेव्हापासून आता येणारी पुढची परीक्षा यासाठी सगळी खटाटोप चालली होती. आणि आता इथं एकदम शेवटच्या टप्प्यातून पोहोचलोय की आता लवकरच जाहिरात येईल. डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 2026 मध्ये कृषी सेवक परीक्षा होणारच असे तर ठामपणे सगळे सांगू शकतात. का कुठेतरी काहीतरी म्हणजे असं कोणत्या तरी म्हणजे काय म्हणतात त्याला धूळ उडाले म्हणजे इथं वादळ आलंच असेल असं म्हणू शकतो ना, की जोराचा सोसाट्याचा वारा आलाच असेल. जसं आता धूळ उडाले म्हणजे काय तर आता वेगवेगळे यूट्यूब चॅनल जे काय मराठीचे यूट्यूब चॅनल असतील, संस्था असतील किंवा तुमचे कोचिंग क्लासेस असतील, प्रत्येकाकडे 2025-26 कृषी सेवकची क्लासेस, बॅचेस, टेस्ट सिरीज चालू आहेत. कशाचा परिणाम आहे म्हणजे काहीतरी खाली कुठंतरी पाणी मुरतंय की जाहिरात येणारच आहे. 2026 मध्ये जाहिरात येणारच आहे. तोपर्यंत आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही शेअर केले तिथनं सबस्क्राईब वाढले तर आपल्याला लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि त्यामुळेच आपण आपला हा पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण टाकू शकतो लवकरच. तर तोपर्यंत धन्यवाद. तुमचा टेलिग्रामची लिंक मी ग्रुपला शेअर करतो, नाहीतर तुम्ही कमेंटमध्ये मागा, तुम्हाला तिथं कमेंटमध्ये लिंक येऊन जाईल. तुर्तास धन्यवाद.